नवी मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये मोठी घट झाली आहे। 91,000 कोटींच्या ठेवींमध्ये 77,000 कोटींपर्यंत घट नोंदवण्यात आलेली आहे। महानगरपालिकेने 14,000 कोटींच्या मुदत ठेवी मोडल्या। चालू आर्थिक वर्षात आणखी 28,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जाणार असल्याचे कळतंय। एप्रिल 2026 अखेरीस मुदत ठेवी 77,810 कोटींपर्यंत कमी आहेत। विविध विकास प्रकल्पांसाठी निधी दिल्याचा दावा केला जातोय। 28,000 कोटींच्या ठेवी मोडल्यास 49,000 कोटींपर्यंतच ठेवी शिल्लक राहणार आहेत। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवी कमी झाल्यात अशी कोणती विकास कामं होती ज्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला गेलाय आणि पुढे सुद्धा ठेवी मोडल्या जातील असं कळतंय? कोणत्या विकास कामांसाठी हा प्रस्तावित निधी दिला जाईल? वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात सुद्धा निधींसाठी तरतूद करण्यात आलेली। विशेष बाब म्हणजे की या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 91,000 कोटींच्या निधी होत्या, पण ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर केला जात होता त्यावेळेस त्यांचा आकडा जो आहे तो 81,000 कोटींवर आला। अर्थसंकल्प जो आहे तो नुकताच मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला सादर केला गेला होता आणि त्याच्यानंतरच लगेचच 4,000 कोटी रुपयांच्या निधी ज्या आहेत त्या मोडण्यात आलेल्या आहेत, म्हणजे आकडा 77,000वर आलेला आहे आणि पुढे आता पुन्हा एकदा 28,060 कोटी रुपये उचलण्याची तरतूद सुद्धा या संदर्भात केलेली आहे। त्याच्यातली 14,000 रुपयांपर्यंतची जी आहे ती विविध विकास कामांवर खर्च केले जाणार आहेत। त्यामुळे एकीकडे ज्या निधींवरून मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असं म्हटलं जायचं किंवा त्याच्या व्याजदरामुळे अनेक वेळा ते उत्पन्न वाढत होतं, त्या थेट खर्च केला जात असल्यामुळे पुन्हा एकदा यावरून राजकारण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की असंही स्थायी समितीला उद्याचा जो स्थायी समितीची सभा त्याच्यात प्रशासनाकडून मांडण्यात येणार आहे की यातून आणखी काही निधी जो आहे तो वापरला जाणार आहे आणि तो वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी खर्च करणार असल्याची माहिती सुद्धा जी आहे ती स्थायी समितीच्या पटलावर येणार असल्याची प्रशासनाकडून माहिती जी आहे ती देण्यात आली। त्यामुळे नेमक्या ज्या आता 77,000 वर आलेला आकडा आहे तो आणखी कितीने कमी होणार, कारण की आधीच 28,000ची तरतूद त्याच्यात केलेली आहे, म्हणजे साधारणतः ती 49,000 पर्यंत येऊ शकते आणि पुन्हा एकदा जर त्याच्यातून काही रक्कम घेण्यात आली तर त्या निधी आणखी खाली येतील। त्यामुळे ज्या महापालिकेकडे 91,000 कोटीचा निधी होत्या त्या लगेचच वर्षभरात 81,000वर आल्या, त्याच्यानंतर 77,000वर आल्या आणि आता बरोबर आहे। ही झपाट्यानं होणारी घट लक्ष वेधून घेणारी आहे। अजय, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतले रस्ते कधी खड्डेमुक्त होणार? मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला हा सवाल केलाय। खराब रस्ते आणि उघड्या मॅनहोलवरून महानगरपालिकेला झापण्यात आलेला आहे। दहिसर ते फोर्ट दरम्यान प्रवासात शेकडो धक्के बसतात। हा काय प्रकार आहे? बीएमसीनं आता तरी जागा व्हावं। 2007ला आदेश दिले, पण 2026 मध्ये ही परिस्थिती तशीच आहे। महापालिका दरवर्षी नवनवीन कारणं सांगतं। ही कोणती वृत्ती आहे असा सवालही कोर्टानं उपस्थित केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।